Good morning, friends. Now, today we here discuss the numerical on lag compensator design using Bode plot. Such type of the numericals most of the time asked in the university exam from the previous 10-year question paper. Suppose we are analyze that papers. In that paper, 5 to 4 times this numerical, this type of the numerical, not this numerical, only values are changes and phase margin or gain margin or specifications are changes. So such type of the numericals are already asked, and such type of the numerical are designing numerical. That numerical is called as the designing numerical. Such type of the numerical requires patience to solve the numerical, and this numerical value marking is 13 mark. 13 मार्काचं हे न्यूमरिकल तुम्हाला कंपल्सरी इथे येताच एक्झाम मध्ये. जर नाही आला तर त्याच्यामध्ये दोन बीट येते, क्वेश्चन ए आणि क्वेश्चन बी. जर फक्त क्वेश्चन 1 आणि 2 असेल, 1 आणि 2 तर क्वेश्चन 2 मध्ये समजा हा न्यूमरिकल आता त्यामध्ये बीट 1 ए आणि बी नाही राहणार, डायरेक्ट एकच बीट राहील. तो 13 मार्क्सचा आहे, बरोबर. तर सगळ्यांनी हे क्वेश्चन्स पेशन्सली सॉल्व करायचा आहे. सिमिलरली या न्यूमरिकल मध्ये दोनदा आपल्याला बोडे प्लॉट ड्रॉ करावं लागते. अशा टाइपचं न्यूमरिकल आपण बघितलेलं आहे ऑलरेडी. जेव्हा आपण लीड कॉम्पन्सेटर साठी न्यूमरिकल सॉल्व केलं होतं, त्यामध्ये दोनदा बोडे प्लॉट आपण ड्रॉ केलं होतं, करेक्ट आहे. नाउ इन दिस न्यूमरिकल, नाउ solve the we need to calculate or we need to calibrate the transfer function for the compensated transfer function. Now this is the numerical for a certain system. एक सिस्टम दिलेली आहे, त्याचा गेन दिलेला आहे. g of s is equal to 0.025 upon s 1 plus 0.5 s 1 plus 0.05 s. Design a suitable lag compensator to give velocity error constant kv दिलेला आहे 20 second inverse and phase margin 40 degree. Obviously आता ही सिस्टीम कोणत्या टाइपची आहे? दिस सिस्टीम गिवन सिस्टीम इज विच टाइप ऑफ द सिस्टीम? आता हे सगळ्यांना समजलंच पाहिजे. जर h चा पॉवर हा 1 असेल, एक मिनिट, जर h चा पॉवर हा 1 आहे, तर h चा पॉवर 1 असला म्हणजे कोणती सिस्टीम आहे? टाइप 1. टाइप 1 असली तर ऑब्वियसली केवीच लागते. टाइप 0 असली तर कोणता पोझिशनल एरर लागतो, आणि टाइप 2 असली तर आपल्याला काय लागतो? एक्सेलरेशन एरर कॉन्स्टंट के. तर आपल्याला ऑब्वियसली टाइप 1 सिस्टीम आहे, केवी दिलेलाच आहे ऑलरेडी, तर 20 e⁻⁻1 सेकंड ऑलरेडी दिलेला आहे. नाउ नेक्स्ट, दिस इज द न्यूमरिकल. नाउ आता हे न्यूमरिकल सॉल्व आपल्याला करायचं आहे. तर कसं आपण हे सॉल्व करणार, स्टेप बाय स्टेप आपण बघू. सगळ्यांनी हे न्यूमरिकल लिहून घ्यायचं आणि स्टेप बाय स्टेप बघायचं. न्यूमरिकल ऑन लीड कॉम्पन्सेटर युजिंग बोडे प्लॉट 13.2 नंबरचं न्यूमरिकल आहे, युए बक्षी टेक्स्ट बुक मधलं. जर कोणाला बघायचं असलं तर ते युए बक्षी टेक्स्ट बुक रेफर करू शकतात, ठीक आहे. नाउ तर गिवन न्यूमरिकल आहे, गिवन that g of s is equal to 0.025 upon s 1 plus 0.5 s 1 plus 0.05 s. करेक्ट आहे. हे न्यूमरिकल होतं आपलं. ओके, नाव हे न्यूमरिकल आपण आता इथे सॉल्व करतोय. गिवन काय आहे? गिवन ऑल्सो गिवन दॅट स्पेसिफिकेशन काय पाहिजे आपल्याला? केवी किती दिलेला आहे? 20 सेकंड इनवर्स. अँड किती फेज मार्जिन स्पेसिफाय किती केलेली आहे? किती स्पेस मार्जिन करायची आहे यांना? 40 डिग्री पाहिजे यांना फेज मार्जिन या लॅग कॉम्पन्सेटर साठी. तर लॅग कॉम्पन्सेटर डिझाइन करायचं आहे आपल्याला बोडे प्लॉट यूज करून, ठीक आहे. नाउ फेज मार्जिन दिली असली तर बाय डिफॉल्ट हे न्यूमरिकल कशाचं आहे? बोडे प्लॉटचा. फेज मार्जिन दिली असले तर 100% समजून जायचं की हे न्यूमरिकल बोडे प्लॉटचा आहे, कारण बोडे प्लॉट आणि रूट लोकस असे दोन्ही टाइमचे न्यूमरिकल याच्यामध्ये आहेत. तर त्याच्यामध्ये स्पेसिफिकली फेज मार्जिन वाले जे न्यूमरिकल असतात, ज्याच्या स्पेसिफाय केलेलं गिवन मध्ये
फेज मार्जिन दिलेली असेल तर ते न्यूमरिकल आपण म्हणू शकतो कशाचे आहे, बोडे प्लॉट कॅल्क्युलेशन. नाव स्टेप 1 काय म्हणते, स्टेप 1 आपल्या न्यूमरिकल मधली आपण त्या दिवशी परवा कालच आपण प्रिव्हियस लेक्चर्स मध्येच आपण बघितलं होतं की काय स्टेप्स असतात न्यूमरिकल सॉल्व करायच्या, त्या स्टेप्स बघून घेऊ आपण. हे बघा, assume a lag compensator having transfer function and assume g1 of s is equal to k g of s. काय assume करायचंय, k g of s and for given steady state error, given steady state error काय आपल्या याच्यामध्ये kv दिलेला आहे. determine the value of k which satisfied the steady state performance obviously. तर आपल्याला काय करायचंय, k कॅल्क्युलेट करायचा. तर कसा कॅल्क्युलेट करणार, स्टेप 1 assume काय करायचं आहे, assume g1 of s is equal to k g of s. g of s आपल्याला given आहे. now g1 of s is equal to k into g of s म्हणजे किती, 0.025 upon s 1 plus 0.5 s 1 plus 0.05 s. ठीक आहे, ओके. now g1 of s is equal to हे आपल्याला मिळालं म्हणजेच 0.025 k अपॉन s प्लस 1 प्लस 0.5 s 1 प्लस 0.05 s. ओके, नाव गिवन काय, केवी दिलेला आहे. गिवन केवी इज इक्वल टू, व्हॉट इज द फॉर्म्युला, लिमिट s टेंड्स टू इन्फिनिटी s काय गिवन आहे, g1 of s gc of s. now what is kv is equal to limit s tends to infinity s काय आहे आपला गिवन 0.025 अपॉन s 1 plus 0.5 s 1 plus 0.05 s. ओके, तर याच्यामध्ये s गेट कॅन्सल. नाव नेक्स्ट kv इज इक्वल टू, kv किती गिवन आहे, kv आपल्याला गिवन आहे 20 इज इक्वल टू, आता लिमिट पुट करून घ्या याची लिमिट पुट केल्यावर 0.025 आपल्याला इथे मिळणार. सॉरी, इथे k पण राहील ना, कारण आपण g1 of s म्हणजे काय घेतला होता, k पुट करावा लागेल, k होता. नाव इनटू k अपॉन लिमिट पुट केल्यानंतर काय भेटणार तुम्हाला, 0 पुट केल्यानंतर काय भेटणारच नाही, 1 1च राहील. त्याच्यानंतर 20 इज इक्वल टू, सॉरी, तर तुम्हाला k ची व्हॅल्यू किती भेटून जाईल, इथं k आपल्याला भेटला. k इज इक्वल टू 20 अपॉन 0.025 देन k इज इक्वल टू, कॅल्क्युलेट करून घ्या कॅल्क्युलेटर मध्ये. तर k ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल जवळपास इथं 800 रुपीज, 800. ठीक आहे, तर k ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 800. तर अशा पद्धतीने आपण k ची व्हॅल्यू पुट केली. सो आता इथे आपल्याला हा आपला इक्वेशन, हा इक्वेशन नंबर 1 असेल सपोज. सो द फायनल इक्वेशन नंबर 1, नाउ इक्वेशन 1 बिकम्स, k ची व्हॅल्यू जर पुट केली तर आपल्याला g1 of s इज इक्वल टू 0.025 इंटू 800 अपॉन, कारण 1 म्हणजे काय, k सोबत आहे 0.025 इंटू k अपॉन s 1 प्लस 0.5 s 1 प्लस 0.05 s 1 plus 0.5 s and 1 plus 0.05 s. Okay, now this is the transfer function. Now g1 of s is equal to, multiply केलं तर 20 upon s 1 plus 0.5 s and 1 plus 0.05 s. Okay, this is the first step. तर आपल्याला इथं ट्रान्सफर फंक्शन मिळालं विथ कॉन्स्टंट k ची व्हॅल्यू. ठीक आहे, स्टेप नंबर 2. नाउ स्टेप 2 काय होती, आता स्टेप 2 चेक करू आपण आता पीपीटी मध्ये. नेक्स्ट स्टेप, using a value of k determine above
draw the Bode plot for the G1 of j omega, then obtain the phase margin. This is say phi1 for the uncompensated system. म्हणजे आपल्याला आता Bode plot ड्रॉ करायचा आहे, जो आपण ट्रान्सफर फंक्शन हा जो ट्रान्सफर फंक्शन G1 ऑफ S केलेला आहे त्याच्यासाठी Bode प्लॉट ड्रॉ करायचा आहे आणि त्या Bode प्लॉट वरून आपल्याला एक फेज मार्जिन म्हणेल, त्याला आपण काय म्हणतो phi1. That phi1 is nothing but a uncompensated transfer function phase margin. कारण हे जे आहे हे आपण जे ट्रान्सफर फंक्शन काढलेलं आहे G1 ऑफ S, दिस इज द अनकॉम्पन्सेटेड, म्हणजे याच्यामध्ये कॉम्पन्सेटर लागलेलं नाही आहे सध्या, अनकॉम्पन्सेटेड आहे. याच्यापासून आपल्याला काय भेटणार, phi1 फेज मार्जिन भेटणार. phi1, दिस इज द phi1 फेज मार्जिन आपल्याला भेटणार. तर त्या फेज मार्जिन वरून आपल्याला अनकॉम्पन्सेटेड फेज मार्जिन मिळेल ह्या ट्रान्सफर फंक्शन वरना. तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता, पहिले Bode प्लॉट. ना ड्रॉ Bode plot for G1 of S uncompensated ट्रान्सफर फंक्शन सिस्टीम. त्याच्यात आता कॉम्पन्सेटर नाही आहे सध्या, त्याच्यासाठी आपण काढतो. नेक्स्ट ना सिंपल कॅल्क्युलेशन्स असतात आता Bode प्लॉटचे, सगळ्यांना माहितीच आहे. आता काय करावं लागते, Bode प्लॉट साठी एक टेबल ड्रॉ करतो आपण नेहमी. कुठला टेबल ड्रॉ करून घेऊ, okay. Now this is the table, factor tables for Bode plot. Magnitude calculations राहील आपल्या, magnitude calculations इथे आपण करू. Okay. Now पहिला राहतो कॉलम फॅक्टर. कुठले कुठले फॅक्टर आहे, कॉर्नर फ्रिक्वेन्सी and characteristics of slope. Characteristics of slope. Now कुठला फॅक्टर पहिले आपण घेतो नेहमी, कॉन्स्टंट के. कुठला कॉन्स्टंट आहे इथे, 20, k इज इक्वल टू 20. सो इनिशियल स्लोप भेटते आपल्याला, इनिशियल स्लोप इज इक्वल टू, इनिशियल स्लोप इज इक्वल टू, सॉरी कंट्रोल 0. कॉर्नर फ्रिक्वेन्सी तर याला नसतेच, बरोबर. इनिशियल स्लोप किती राहील याचा, इनिशियल सॉरी कॉन्स्टंट, एक कॉन्स्टंट स्लोप आपल्याला भेटणार. कॉन्स्टंट स्लोपची लाईन, त्याचा फॉर्म्युला काय, 20 log टू द बेस 10 इंटू के. त्याची व्हॅल्यू त्याच्यात जर पुट केली, 20 log टू द बेस 10 इंटू 20 इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला, इज इक्वल टू 26 dB ची लाईन आपल्याला भेटणार, कॉन्स्टंट dB. नाउ नेक्स्ट पॅरामीटर इज, आता सिंपल पोल ॲट 0 और zero at simple sorry 0 at 0 और पोल ॲट 0 जर असेल तर ते आपण काय करतो, पहिले घेतो नेक्स्ट पॅरामीटर. तो आपल्याला काय देतो, इनिशियल स्लोप देतो Bode प्लॉटचा. तो पहिला पॅरामीटर आहे 1/s, म्हणजे 1/j ओमेगा. याच्या जागेवर आपण नेहमी ओमेगा पुट करतो, बरोबर आहे. नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी बाय डिफॉल्ट काय राहते, ओमेगा is not always 1 rad per second. Corner frequency always 1 rad per second. Now slope, sorry, आता -20 dB per decade line will be crossed from 1 dB per decade. 1 rad per second, 1 rad per second कॉर्नर फ्रिक्वेन्सी या लाईन मधून ते क्रॉस करेल, बरोबर आहे. अँड दिस इज द इनिशियल स्लोप, दिस इज द इनिशियल स्लोप. इनिशियल स्लोप किती राहील आपला याचा,
बोडे प्लॉटचा -20 dB पर डिकेड, म्हणजे पोल ॲट 0 और 0 ॲट 0 आपल्याला काय देते, नेहमी देतात इनिशियल स्लोप. ठीक आहे. नेक्स्ट पॅरामीटर, आता नेक्स्ट पॅरामीटर कुठला राहील? आता बघा, हे काढत असताना आपण नेहमी काय करतो, एक कॅल्क्युलेशन्स करून घेतो. जे यस सोबत आहे त्याला आपण 1/t करतो. 1/0.5 किती येते बघून घ्या. 1/0.5 पोल आहे तो. 1 म्हणजे जी कॉर्नर फ्रिक्वेन्सी आधी येईल ती आपल्याला पहिले घ्यावी लागते. याचा आन्सर येऊन राहिलेला आहे 2. आणि 1/0.05 याचा आन्सर किती येते बघून घ्या. 1/0.05, तर ते येत आहे तुमचं 20. तर पहिले कॉर्नर फ्रिक्वेन्सी ही येईल, दुसरी ही येईल. म्हणजे पहिला तुम्हाला पोल कोणता घ्यावा लागेल? 1/0.5 चा. तर फर्स्ट नाव नेक्स्ट सिंपल पोल आहे तुमचा. आता सिंपल पोल, तर कोणता आहे सिंपल पोल? 1/1 प्लस 0.5 यस, यालाच आपण म्हणतो 1/1 प्लस 0.5 जे ओमेगा. बरोबर. नाव कॉर्नर फ्रिक्वेन्सी ओमेगा C1 इज इक्वल टू काय येणार? 1/T1 सपोज. 1/T1 काय आहे तुमचा? 0.5, म्हणजेच किती आहे? 2 रॅड पर सेकंड. नाव आता सिंपल पोल आहे. स्लोप चेंजेस is -20 dB per decade from corner frequency omega C1 is equal to 2 rad per second. पण रिझल्टंट स्लोप किती राहील? इनिशियल आणि प्रेझेंट. रिझल्टंट स्लोप, आता रिझल्टंट स्लोप इनिशियल किती आहे? -20 dB. -20. प्रेझेंट किती आहे? -20. तर रिझल्टंट किती होणार? -40 dB पर डिकेडनी स्लोप चेंजेस होईल. कुठून? कॉर्नर फ्रिक्वेन्सी 2 रॅड पर सेकंड पासून. नेक्स्ट, next parameter, again simple pole, that is 1/1 plus 0.05. Yes, that is 1/1 plus 0.05. Yes, j omega. Omega C2 corner frequency 1/T2 1/0.05 is equal to 20 rad per second. Now slope changes is again कितीनी स्लोप चेंज होईल? सिंपल पोल आहे तर -20 dB पर डिकेडनी फ्रॉम कॉर्नर फ्रिक्वेन्सी ओमेगा C2 is equal to 20 rad per second. देन रिझल्टंट स्लोप, एक्झॅक्ट स्लोप कितीनी चेंज होईल? 2 वरून 20 वरून. रिझल्टंट स्लोप इज इक्वल टू प्रेझेंट किती आहे स्लोप? -20. प्रिव्हियस किती आहे? प्रिव्हियस आहे तुमचा -40. तर कितीचा होईल तुमचा? -60 dB पर डिकेड. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे फॉर मॅग्निट्यूड प्लॉट. आता हा मॅग्निट्यूड प्लॉटचं जे कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे याच्यावरून आपण काय करू, आता एक मॅग्निट्यूड प्लॉट ड्रॉ करून घेऊ. ओके. नाउ फर्स्ट, दिस इज द फर्स्ट मॅग्निट्यूड प्लॉट. नाउ परत सेमिलॉग पेपर आपण घेतला, त्याच्यामध्ये रेफरन्स लाईन -20 -40 -60, सिमिलरली -20 +20 +40 आणि +60 डीबीच्या डीबी पर डिकेडचे स्लोप्स रेफरन्स लाईन काढून घेतल्या. सिमिलरली आपण वाय ऍक्सिस वर मॅग्निट्यूड डीबी मध्ये व्हॅल्यूज मार्क केल्या आणि सिमिलरली फेज प्लॉटचे आपण व्हॅल्यू मार्क केलेल्या. आणि एक्स ऍक्सिस वर आपल्या ओमेगाचे व्हॅल्यू आहे, तर त्या मार्क केल्या 0.1 1 10 100 1000 10,000 and 1 lakhs पर्यंत. ओके. नाउ लॉगची स्केल आहे खालची, 10 चा डिकेडचा फरक राहील. नाउ नेक्स्ट कॅल्क्युलेशन. तर फर्स्ट कॅल्क्युलेशन आपलं काय असते? फर्स्ट कॅल्क्युलेशन इज कॉन्स्टंट लाईन. K is equal to 20 dB पर 26 dB आन्सर आहे आपलं. कॉन्स्टंट स्लोप कितीचा असेल? 26 dB. तर कॉन्स्टंट स्लोप आपण काढून घेऊ. तर बोडे प्लॉट मी इथे काढतोय.
ओके 26 dB. आता ह्या दोन लाईन्स या दोन मध्ये कितीचा डिफरन्स आहे 20 आणि 40 20चा किती लाईन्स आहे त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 म्हणजे 4 पंचे 20 4 ची एक लाईन आहे तर 4 ची एक लाईन आहे तर मोजून घ्या 20 24 आणि इथून 26 येईल अप्रॉक्सिमेट. तर 26 ची मी इथून एक लाईन काढतो कॉन्स्टंट. ओके ओके तर हा झाला के चा इफेक्ट. तर त्याच्यामुळे इथे आपल्याला लिहावं लागेल के चा इफेक्ट काय होता तर के चा इफेक्ट आपला इथे आहे के इज इक्वल टू 20 लिहावं लागेल K is equal to 20 and this is the 26 dB or it is also called as a 20 log to the base 10 K असंही म्हणता येईल. ठीक आहे हे झाली कॉन्स्टंट ची लाईन. नाव नेक्स्ट calculation is for initial or the initial slope or maybe also called as a simple pole at 0 or 0 at 0. So corner frequency 1 है तर -20 dB per decade ची लाइन सिंपल पोल at 0 आहे तर -20 dB per decade ची लाइन will be crossed from 1 rad per second corner frequency. The initial slope is -20 dB. तर -20 dB per decade ची लाइन कुठून जाईल 1 corner frequency 1 rad per second बाय डिफॉल्ट त्याची कॉर्नर फ्रिक्वेन्सी राहते पोल at 0 वर जर असेल तर पोल at 0 और 0 at 0 असेल तर. नाव परत आपल्याला काय करायचं आहे 20 dB per decade ची लाइन काढून घ्यायची आहे. ओके तर 20 dB per decade ची लाइन ऑब्वियसली इथून 1 मधून तशीच्या तशी क्रॉस करेल आणि ही क्रॉस केलेली आहे ती. ओके ठीक आहे आणि आणून तुम्हाला वाटते तिथपर्यंत तुम्ही ते ओळून घेऊ शकता. तर याला स्लोप म्हटलेला आहे -20 dB per decade and which shows the effect of 1 by s shows the effect of 1 by s -20 dB per decade ची लाइन. नेक्स्ट सिंपल पोल. आता नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी कितीवर आहे 2 रॅड पर सेकंड आणि 20 रॅड पर सेकंड. 2 आणि 20 रॅड पर सेकंड आपण पहिले मार्क करून घेऊ. 2 म्हणजे कुठे येणार आपला 2 इथे येणार आणि 20 कुठे येणार 20 आपला इथे येणार. तर त्याला मार्क करून घेऊ थोडं कारण त्या नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी पासूनच आपल्या काय होतात मॅग्निट्यूड प्लॉट चेंज होतो. तर त्याच्यासाठी आपण त्याला ड्रॉ करून घेऊ सिंपल एखाद्या कलरने. ओके नेक्स्ट आहे 20. सगळ्यांनी सेमिलॉग पेपरवरच प्रॅक्टिस करायची आहे. तर हे झालं मार्क लाईन. नाव नेक्स्ट पहिली नाव आता स्लोप कितीनी चेंज होत आहे नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी 2 वरनं इट इज चेंजेस -20 dB per decade कारण त्याच्यावर काय पोल आहे पण रिझल्टंट किती आहे रिझल्टंट आपण काढला तर -40 dB per decade नी तो चेंज होत आहे -40 dB per decade नी तो चेंज होऊन राहिलेला आहे. ठीक आहे -40 dB decade नी चेंज कुठपर्यंत होईल नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी 20 रॅड पर सेकंड पर्यंत नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी पर्यंत चेंज होईल कितीनी 40 dB -40 dB per decade नी चेंज होईल. तर करून घ्या आता ते चेंजेस. ओके तर पहिला इनिशियल स्लोप आपण सॉरी आपण डायरेक्ट स्लोप वर गेलो होतो. हा तर आता आपल्याला बोडे प्लॉट स्टार्ट करायचं बरोबर. ते मी आता जे बोललो ते थोडं विसरून जा. बोडे प्लॉट स्टार्ट करायचा आहे तर इनिशियल स्लोप काय कोण सांगते 1 by s. पण स्टार्ट करताना आपण बोडे प्लॉट जेव्हा स्टार्ट करतो जेव्हा पण आपण बोडे प्लॉट हा स्टार्ट करतो तर आपण पहिले काय करतो कॉन्स्टंट लाईन वर 1 कॉर्नर फ्रिक्वेन्सी वरून एक लाईन इंटरसेक्ट करतो बरोबर आहे. तिथून
त्या लाईनवर जाऊन ती जी पॉइंट आपल्याला भेटणार वन कॉर्नर फ्रिक्वेन्सीवरनं, तो पॉइंट म्हणजे काय राहील आपला इनिशियल स्लोप आणि इनिशियल इंटरसेक्शन ऑफ बोडे प्लॉट आपल्याला इथं भेटेल. बरोबर आहे. तर आपण काय करू आता, हा इंटरसेक्ट करूया. इंटरसेक्ट कसं करणार बघा. काय करतो आपण, एक लाईन घेतो, सपोज ब्ल्यू कलरने मी रिप्रेझेंट करतो म्हणजे थोडं डिफरन्स जाणवेल तुम्हाला. इथून वन कॉर्नर फ्रिक्वेन्सी वरनं परत आपण काय करतो, एक लाईन इंटरसेक्ट करतो वर कुठपर्यंत, कॉन्स्टंट लाईन पर्यंत इंटरसेक्ट करतो. बरोबर, कॉन्स्टंट लाईन पर्यंत इंटरसेक्ट करतो. आणि आता तिथे आपल्याला काय भेटणार आहे, तिथे आपल्याला एक पॉइंट भेटणार, एक तिथे त्या कॉन्स्टंट लाईनवर आपल्याला एक पॉइंट भेटणार. तर तो जो पॉइंट आहे, हा जो पॉइंट आहे, या पॉइंट मधनं काय होईल आपला, या पॉइंट मधनं बोडे प्लॉट जाईल. आता इनिशियल स्लोप काय बोडे प्लॉटचा, इनिशियल स्लोप इज द 20 dB पर डिकेड. पण त्याच्यातून आता बोडे प्लॉट जाईल कुठपर्यंत जाईल, नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी 2 रॅड पर सेकंड. इनिशियल बोडे प्लॉट हा याला पॉइंट मधून जाईल आणि कुठपर्यंत जाईल, नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी 2 रॅड पर सेकंड. इनिशियल स्लोप काय -20 dB पर डिकेड, कारण त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे 1/s. तर त्याला पॅरलल लाईन काढून या पॉइंट मधून तुमची लाईन गेली पाहिजे. मेन बोडे प्लॉट आता स्टार्ट होतोय, तो आपण सपोज टू बी रिप्रेझेंट करू ब्ल्यू कलर. ठीक आहे, तर ब्ल्यू कलरने रिप्रेझेंट करू म्हणजे तुम्हाला बोडे प्लॉट नेक्स्ट मध्ये. तर आता आपण काय करायचं, सेट स्क्वेअर ठेवायचा आणि सेट स्क्वेअरला ठेवून इथं एक पॅरलल लाईन याच्यातून जाईल अशी एक पॅरलल लाईन ड्रॉ करायची. आणि ही पॅरलल लाईन कोणत्या लाईनला, -20 dB पर डिकेडच्या लाईनला, कारण इनिशियल स्लोप -20 dB पर डिकेड आहे, त्याला पॅरलल लाईन घ्यायची -20 dB पर डिकेडच्या लाईनला. आणि ती कशातून गेली पाहिजे, जो पॉइंट आपण मार्क केलेला आहे कॉन्स्टंट लाईनवर 1 रॅड पर सेकंड कॉर्नर फ्रिक्वेन्सी वरून लाईन इंटरसेक्ट करून तिथपर्यंत त्याच्यातून तो क्रॉस झाला पाहिजे, त्या लाईन त्या पॉइंट मधनं तो क्रॉस झाला पाहिजे. तर हे सोडून दिला. तर हा झाला तुमचा मेन बोडे प्लॉट. आता इथे हा कुठे पण टच करू द्या, तुमच्या ह्या -120 dB पर डिकेडच्या लाईनला तो पॅरलल असला पाहिजे. तिकडे तो कुठे टच करत आहे, दिस इज नॉट अवर कन्सर्न. ते आपलं इम्पॉर्टंट पॉईंट, तो आपला बिझनेस नाही आहे, तो आपला पॉइंट नाही आहे. तो कुठे पण टच करू शकते, पण तो आपला बोडे प्लॉट, मेन बोडे प्लॉट हा या पॉइंट मधून गेला पाहिजे आणि -20 dB पर डिकेड और 1/h च्या लाईनला तो पॅरलल असला पाहिजे. कारण इनिशियल स्लोप आपला काय आहे, इनिशियल स्लोप हा जो राहील -20 dB पर डिकेड. नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी किती आहे आता, 2 रॅड पर सेकंड आहे. इनिशियल स्लोप आपल्याला भेटला, इनिशियल स्लोप म्हणजे बोडे प्लॉटची स्टार्टिंग भेटली. कुठपर्यंत आला तो, 2 रॅड पर सेकंड पर्यंत, कारण नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी पासून तो चेंज होतोय. नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी 2 रॅड पर सेकंड आहे. कितीनी स्लोप चेंज होतोय, -20 dB पर डिकेड. तर रिझल्टंट किती राहील, -40, कारण इनिशियल स्लोप किती आहे, -20 dB पर डिकेड आहे त्याचा इनिशियल स्लोप. त्याच्यामुळे आता इनिशियल आणि नवीन नवीन चेंज कुठून कितीनी होत आहे, सिंपल पोल असल्यामुळे 2 वर -20 dB पर डिकेडनी, माणूस -40 dB पर डिकेडनी तो स्लोप चेंज होईल. तर परत आपण आता नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी 2 पासून -40 dB पर डिकेडनी चेंज करू. पण तो कुठपर्यंत चेंज होईल, 20 रॅड पर सेकंड नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी पर्यंत. -40 नी कुठपर्यंत चेंज होईल, 20 रॅड पर सेकंड पर्यंत नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी पर्यंत चेंज होईल. म्हणजे इथून इथपर्यंत तो चेंज होईल -40 dB पर डिकेडनी. तर चला बघूया. तर आपण ड्रॉ करून घेऊ. ही जी -40 dB ची लाईन आहे, सेट स्क्वेअरचा यूज करून ह्या लाईनला पॅरलल लाईन इथून काढायची. कुठपर्यंत काढायची आहे तुम्हाला, ती तुम्हाला काढायची आहे नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी 20 रॅड पर सेकंड पर्यंत काढायची. तर हा आपला इथून नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी ग्रीन लाईन वरनं तो चेंज होत आहे, नॉट वनच्या लाईन वरून चेंज नाही होत आहे, ग्रीन लाईन वरून तो चेंज होत आहे. पण तो 1 मधला जो डॉट पॉइंट आहे कॉन्स्टंट लाईनवर, तिथून तो इंटरसेक्ट झालेला आहे बोडे प्लॉट. ठीक आहे, याला तो कॉन्स्टंट लाईन आता टच करेल. तर -40 dB च्या लाईनला काय आहे, ती पॅरलल आहे, सगळ्यांना दिसत असेल. -40 dB च्या लाईनला ती काय राहील, पॅरलल लाईन राहील. कुठपर्यंत, नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी पर्यंत. ओके, नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी पर्यंत तो काय झालेला आहे. ओके, तर त्याचं नाव, त्याला काय म्हणू आपण, याच्यावर नाव मेन्शन करत चला.
तर हा जो आहे -20 dB पर डिकेड होता इनिशियल स्लोप. आता हा किती आहे -40 dB पर डिकेड आहे. ओके, नेक्स्ट कॅल्क्युलेशन. आता लास्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी 20 रॅड पर सेकंड, द स्लोप चेंजेस अगेन -20 dB. इनिशियल स्लोप किती होता पहिले, आता रिझल्टंट म्हणजे -40 आणि आता किती आहे -20. तर ओव्हरऑल कितीनी रिझल्टंट स्लोप चेंज होईल -40 -60 सॉरी हा. तर पहिले -20 होता, इथून पोल आला म्हणून परत -20 त्याच्यात ऍड झाला, -40 झाला. आता इथे परत 20 रॅड पर सेकंदला स्लोप चेंज होत आहे, कारण इथे पोल आहे म्हणून -20 ने चेंज होईल. इनिशियल स्लोप आता याच्यासाठी किती आहे -40 म्हणून -60 स्लोप चेंज होईल. परत आता हे -60 ची जी लाईन आहे याला पॅरलल काय करायचं, इथून स्लोप काढायचा कुठपर्यंत, जोपर्यंत तुम्हाला वाटते तुम्ही तिथपर्यंत त्याला घेऊन जाऊ शकता. ठीक आहे, तर सिंपल एक थोडंसं ओढून घ्यायचं दूरपर्यंत. आता याला आपण ह्या -60 च्या लाईनला पॅरलल ओढून घेऊ. तर हा जवळपास असा येईल, तर हा खाली आला. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा मॅग्निट्यूड प्लॉट आलेला आहे. तर मॅग्निट्यूड प्लॉट आपला पूर्ण झालेला आहे. आता इथे मेन्शन करून द्यायचं हा किती स्लोप आहे त्याचा. ओके, -60 dB पर डिकेडचा हा स्लोप. तर अशा पद्धतीने मॅग्निट्यूड प्लॉट आपला झालेला आहे. नाव फर्स्ट कॅल्क्युलेशन इज कम्प्लिटेड फॉर द मॅग्निट्यूड प्लॉट. नेक्स्ट कॅल्क्युलेशन फॉर द फेज प्लॉट. आता फेज प्लॉटचं कॅल्क्युलेशन, मॅग्निट्यूड प्लॉट झाल्यावर आता फेज प्लॉट कॅल्क्युलेशन. नाव फेज प्लॉट कॅल्क्युलेशनच्या वेळेस परत आपण काय करतो, परत त्याला इन द फॉर्म ऑफ अँगलच्या फॉर्म मध्ये आपण करतो. नाव गिवन ट्रान्सफर फंक्शन g ऑफ s इज इक्वल टू काय 20 अपॉन j ओमेगा यस 1 प्लस 0.5 s 1 प्लस 0.05 s. आता आपण अँगुलर कंडिशन काढतो फेज प्लॉट मध्ये, तर काय पुट करतो, s इज इक्वल टू j ओमेगा. नाव g1 ऑफ j ओमेगा इज इक्वल टू 20 अपॉन j ओमेगा 1 प्लस 0.5 j ओमेगा 1 प्लस 0.5 अगेन j ओमेगा. नाउ angle of g1 j omega, angle of 20 upon angle of j omega, angle of 1 plus 0.5 j omega, angle of 1 plus 0.05 j omega. आता अँगल काढायचा आहे आपल्याला. नाउ अँगल ऑफ किंवा यालाच आपण काय म्हणतो आता फाय इज इक्वल टू अँगल ऑफ कॉन्स्टंट. अँगल ऑफ कॉन्स्टंट आपण काय घेतो नेहमी 0 मायनस, आता हा खाली असल्यामुळे मायनस अँगल ऑफ जे ओमेगा काय घेतो आपण अँगल ऑफ 1 बाय जे ओमेगा मायनस, समजा अँगल ऑफ जे ओमेगा आहे ना तो, आणि अँगल ऑफ मायनस 1 प्लस 0.5 जे ओमेगा मायनस अँगल ऑफ 1 अपॉन 1 प्लस 0.05 जे ओमेगा. सो फाय इज इक्वल टू मायनस 90. आता हा मायनस 90 होईल, कारण मायनस 90 का बरं होईल तो, कारण तो पोल आहे. पोल असल्यामुळे मायनस 90 होऊन जाईल. मायनस tan इनवर्स ऑफ 1 अपॉन 1 प्लस 0.5, त्याच्यामुळे काय होईल, त्याच्यामुळे तो काय 0.5 ओमेगा मायनस न्यूमरेटर मध्ये असल्यामुळे मायनस येईल tan इनवर्स ऑफ 0.05 ओमेगा. तर हे तीन पॅरामीटर भेटले आपल्याला. फाय रिझल्टंट फाय आर कसा भेटणार आपल्याला, -90 मायनस tan इनवर्स ऑफ 0.5 ओमेगा आणि tan इनवर्स ऑफ 0.5 ओमेगा. मग आता आपण काय करतो, परत एक टेबल ड्रॉ करतो. काय टेबल ड्रॉ करतो आपण, टेबल ड्रॉ करून घेऊ. त्याच्यात आपण काय करतो, ओमेगाची व्हॅल्यू व्हॅरी करतो आणि करस्पॉन्डिंग रिझल्टंट जे पॅरामीटर्स आपण काढले त्याच्यासाठी आपण काय करतो, अँगल्स कॅल्क्युलेट करतो आणि त्याच्यावरून डिफरंट व्हॅल्यू ऑफ ओमेगा रिझल्टंट फाय आर पण काय करतो, कॅल्क्युलेट करतो. बरोबर आहे. तर आपण ओमेगाची व्हॅल्यू इथे पुट करतो. पहिला पॅरामीटर आहे 1 अपॉन जे ओमेगा, दुसरा पॅरामीटर आपला असतो
मायनस टॅन इनवर्स ऑफ 0.5 ओमेगा आणि मायनस टॅन इनवर्स ऑफ 0.05 ओमेगा आणि रिझल्टंट फायर आपल्याला इथे मिळणार. व्हॅल्यू आपण सपोज टू बी पुट केली 0, 0.2, 2, 5, 10 अशी पुट केली समजा. आता हा तर बाय डिफॉल्ट -90च राहणार आहे, -90च राहील, -90च राहील आणि हा -90. आता 0 ही पुट जर केला आपण तर इथे आपल्याला टॅन इनवर्स ऑफ 0 काय मिळणार, 0 -0 -90 भेटून जाईल. बरोबर. सिमिलरली ओमेगा 0.2 इथे पुट केला आणि ओमेगा इज इक्वल टू 0.2 इथे जर पुट केलं, कॅल्क्युलेट केलं कॅल्क्युलेटर मध्ये, तर इथे आपल्याला काय व्हॅल्यू भेटणार, -5.71. सिमिलरली इथे आपल्याला भेटणार -0.57 आणि इथे आपल्याला भेटणार जवळपास -96.28. आता हे कसं आलं रिझल्टंट, मायनस ऑफ 0.57, 0.57 मायनस ऑफ 0. मायनस ऑफ 0.57 मायनस ऑफ 0.71 मायनस ऑफ 90 ऍडिशन केलं तर किती होते, -96.2. तर अशा पद्धतीने बाकीच्या पण व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केल्या. कॅल्क्युलेटर मध्ये ओमेगाची व्हॅल्यू पुट केली, -90 तर इथे भेटलेलाच बाय डिफॉल्ट, हे कॅल्क्युलेट करायची गरज नाही कारण सिंपल पोल ॲट 0 आहे. बाकीच्या मध्ये ओमेगाची व्हॅल्यू पुट करायची आणि त्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आणि रिझल्टंट ऍडिशन करून रिझल्टंट आपल्याला इथे भेटले. तर ते आपल्याला इथे भेटलेलं आहे सपोज फॉर एक्झाम्पल. तर ते व्हॅल्यू आपण इथे पुट करून घेऊ. तर त्या व्हॅल्यू कुठल्या कुठल्या राहतील. सिमिलरली आपल्याला इथे भेटल्या .96 आपल्याला इथे भेटला होता 28. सिमिलरली इथं आपल्याला भेटला -45 भेटणार. इथं आपल्याला भेटणार -5.71. कॅल्क्युलेट केलं मी डायरेक्ट ते -140.7 डिग्री. तर याच्यामध्ये 5 जर पुट केला आपण, 5 जर पुट केला आपण तर -90 झाला, -68.19. सिमिलरली इथे -14.09. सगळ्यांनी कॅल्क्युलेटर मध्ये कॅल्क्युलेट करून घ्यायचं. अँड इथे भेटणार आपल्याला -172.22. सिमिलरली इथे आपल्याला भेटणार -90, -78.69, -26.56 अँड -195.25 डिग्री. तर अशा पद्धतीने मी सपोज एवढ्या व्हॅल्यू पुट केल्या ओमेगाच्या आणि करस्पॉन्डिंग मला इथे व्हॅल्यू भेटल्या. तर त्या व्हॅल्यूसाठी मी आता काय करणार, ह्या व्हॅल्यूज फक्त मी माझ्या याच्यामध्ये नोट डाऊन करणार. कोणते दोन कॉलम बघावं लागते फक्त, हा एक ओमेगाच्या व्हॅल्यू आणि त्या करस्पॉन्डिंग ओमेगासाठी फाय आरच्या व्हॅल्यू आपल्याला काय करावं लागते बघावं लागते. बरोबर आहे. तर नोट डाऊन करून घेऊ. पहिला कोणता व्हॅल्यू आहे 0.2, 2, 5 आणि 10. 0 तर स्केल मध्ये येणारच नाही. 0.2, 2, 5 आणि 10. 0.2, 5 आणि 10. तर 0.2 कुठे येणार आपल्या याच्यामध्ये, 0.2 इथे येणार. तर 0.2 त्याच्यानंतर दुसरा कोणता आहे 2 कुठे येणार, 2 ऑलरेडी आहे. त्याच्यानंतर 5 कुठे येणार, 2, 3, 4, 5 इथे येणार. सिमिलरली 2 झाला, इथे 2 आले, 2 आहे, 2, 5. त्याच्यानंतर नेक्स्ट पॅरामीटर होता आपला 10, 10 इथे आहे. ठीक आहे. तर 10 इथे आहे. अशा पद्धतीने आपल्याला या व्हॅल्यू साठी काय करायचं, फेज प्लॉट कॅल्क्युलेट करायचा. तर 2.2 वर किती आहे, -96.28, -96.28. आता हे बघा -90 इथून चालू होत आहे तुमचं. तर -90 इथून चालू होत आहे, सॉरी 1, 2, 3. तर -90 म्हणजे इथून चालू होत आहे. ठीक आहे. तर 90 आणि 120 कितीचा डिफरन्स आहे या 5 लाईन मध्ये, 30चा. तर एक लाईन कितीची, 1, 2, 3, 4, 5, 6 पंचे 30, 6 पंचे 30 म्हणजे एक लाईन कितीची, 6ची. तर 6ची एक लाईन आहे. तर 90 आता 0.2 वर किती आहे, 0.2 वर किती फेज आहे, 0.2 ओमेगा वर किती आहे, -96.28. बरोबर, -96.28. तर इथून 90 खाली आलो तर काय होईल, -96.28. तर जवळपास इथून चालू होईल तो. बरोबर आहे. इथं हा पॉईंट येईल. 0.2 वर किती येईल, इथे -96 एवढ्यात येईल. सिमिलरली नेक्स्ट 140
0.7 मायनस 140.7 तर कितीवर आहे 2 रॅड पर सेकंड वर 2 रॅड्स पर सेकंड वर किती आहे मायनस 140. आता हा 120 आहे आणि हा किती आहे 120 आणि हा 150 तर 140 याच्यामध्ये येईल 140 तर 126 इथे येईल. सिमिलरली नेक्स्ट आता बघा इथे घेऊ आपण 120 इथली लाईन आहे 2 वर आपल्याला घ्यायचं आहे 120 126 120 132 132 नंतर 138 आणि 138 नंतर 138 नंतर एवढ्यात पॉइंट 140 जवळपास या दोघांच्या लाईनच्या मध्ये येतील. ओके हा पॉइंट मार्क केला आपण. नेक्स्ट पॉइंट इज मायनस 172.22 कितीवर 5 वर मायनस 172.22 170 170 172 घेऊन घ्या सरळ 5 वर 172 कुठे हा 150 आहे 150 मध्ये ऍड केलं 6 परत तर 150 162 6 ऍड केले तर 161 नंतर इथे ऍड केलं जर आपण 161 167 परत 6 ऍड केले आपण 167 मध्ये तर 173 तर एवढ्यात तो येईल एवढ्यात तो आपल्याला ओके हा पॉइंट आपण इथे मार्क केला 5 वर. नेक्स्ट लास्ट पॉइंट इज ऍट 10 वर किती आहे मायनस 195.26 मायनस 195.26 195 तर 180 ही लाईन आहे 10 वर पाहिजे आपल्याला 186 6ची एक लाईन आहे 186. नेक्स्ट 192 आपल्याला किती पाहिजे 195 तर 180 आहे 186 192 नाही 186 मध्ये आपण जर 86 मध्ये परत 6 ऍड केले तर 192 करेक्ट 192 आणि एवढ्यात तो येईल आपला जवळपास एवढ्यात. ओके तर अशा पद्धतीने पॉइंट मार्क केले. आता फेस प्लॉट मध्ये 180 डिग्री मायनस 180 डिग्रीची लाईन जी असते ती काय असते आपली रेफरन्स लाईन असते. ती आपली पहिले ड्रॉ करून घ्यायची रेफरन्स लाईन ब्लॅक कलर मध्ये ड्रॉ करूया आपण रेफरन्स लाईन. इथे 0 dB ची लाईन असते मॅग्निट्यूड प्लॉट मध्ये. इथे फेस प्लॉट मध्ये 180 डिग्रीची लाईन ही रेफरन्स लाईन असते. ओके नाउ आता आपण मॅग्निट्यूड प्लॉट ड्रॉ करून घेऊ. मॅग्निट्यूड प्लॉट सपोज टू बी मी ड्रॉ करतोय एखाद्या दुसऱ्या कलरने तर मॅग्निट्यूड प्लॉट आपल्याला फ्री हँडने ड्रॉ करावं लागते. ओके फ्री हँडने ड्रॉ करायचं थोडं माझ्या याच्यामध्ये प्रॉपर येईलच असं गरजेचं नाही तुम्ही प्रॉपर ड्रॉ करायचा. तर आपल्याला हा इथून चालू होत आहे पहिला पॉइंट हा इथून कोणते पॉइंट ड्रॉ करायचे जॉईन करायचे ज्या पॉइंट साठी आपण मार्क केलेले आहे. ठीक आहे तर अशा पद्धतीने हा माझा ड्रॉ झालेला आहे तरी प्रॉपर झालेला नाही आहे. तर मी काय करतो सगळ्या पॉइंट्सला जोडण्याचा प्रयत्न करू. सगळ्या पॉइंट्स जोडावं लागेल आपल्याला. ओके तरी पण हे प्रॉपर माझ्या याच्यामध्ये कारण मी डिजिटल पॅड वरून तुम्हाला शिकवतो तर त्यामुळे मला थोडा वेळ लागतो. ओके सपोज ठीक आहे आता असं आपलं आलेलं आहे. ठीक आहे तर असं आपण घेतलेलं आहे. ओके तर हा झाला आपला मॅग्निट्यूड प्लॉट आणि हा झाला वरचा ब्ल्यू कलरचा सॉरी खालचा झाला पर्पल कलर मध्ये फेस प्लॉट आणि वरचा झाला ब्ल्यू कलर मध्ये मॅग्निट्यूड प्लॉट. ओके तर स्टेप काय म्हणत होती आपल्याला बोडे प्लॉट ड्रॉ करायचा G1 साठी आपण काढला and this is gives the phase margin and that phase margin is the phi 1 and that phi 1 is the uncompensated system phase margin. आता फेज मार्जिन आपल्याला काढायची आहे. व्हॉट इज मीन बाय फेज मार्जिन फेज मार्जिन म्हणजे जिथं बोडे प्लॉट 0 dB लाईनला टच करते जिथे बोडे प्लॉट 0 dB लाईनला टच करते मॅग्निट्यूड प्लॉट तो पॉइंट घ्यायचा आणि तो पॉइंट आपण खाली इंटरसेक्ट करतो. तो पॉइंट आपण काय करतो खाली इंटरसेक्ट करणार बरोबर आहे.
तर तो पॉइंट आपण काय करू, खाली इंटरसेप्ट करू आणि तो पॉइंट खाली ओढून घेतला तर आपल्याला त्या पर्टिक्युलर कंडिशन साठी काय होईल, फेज प्लॉट आपल्याला इथे भेटणार. तर फेज प्लॉट आपण घेऊ. ती लाईन आपण ओढून घेऊ खाली. ती लाईन आपण खाली ओढून घेतली सपोज फॉर एक्झाम्पल, जिथं आपला मॅग्निट्यूड प्लॉट 0 dB लाईनला क्रॉस करताय तो लाईन आपण खाली ओढून घेतली. तर आपल्याला इथं आता काय भेटणार, फेज मार्जिन. फेज मार्जिन भेटल. बघू आता फेज मार्जिन किती भेटत आहे. फेज मार्जिन म्हणजे रेफरन्स लाईन आणि फेज प्लॉट याच्यामधली मार्जिन. आता रेफरन्स लाईन किती आहे, -180 डिग्री, आणि या लाईनवर असलेली मार्जिन, जे लाईन क्रॉस करत आहे, जे जिथून लाईन क्रॉस करत आहे त्या पर्टिक्युलर लाईनवर जी मार्जिन भेटणार. आता इथं आपल्याला मार्जिन इथं भेटत आहे, याला म्हणू आपण मार्जिन. याच्यावर जर आपण एरो काढला तर ही झाली तुमची फेज मार्जिन, ही झाली तुमची फेज मार्जिन. किती मिळत आहे फेज मार्जिन, जवळपास तुम्हाला 6 + 6, जवळपास 6 + 6, कारण एक लाईन ही तुमची खालची कितीची आहे, 6 पंजे 30, कारण 30 चा डिफरन्स आहे, तर 6 ची लाईन आहे. 6 + 6 12. तर फेज मार्जिन तुम्हाला किती भेटत आहे जवळपास इथे, तर फेज मार्जिन इज गिवन इज दे आर अराउंड जवळपास, the phase margin that is phi1 is equal to 12 डिग्री. किती भेटत आहे, 12 डिग्री. आणि त्या पर्टिक्युलर जे लाईन क्रॉस करत आहे आणि त्या लाईनवर फेज मार्जिन भेटली, आणि ती लाईन जर खाली आणली तर तिथं आपल्याला काय मिळते, ओमेगा जीसी गेन क्रॉस ओव्हर फ्रिक्वेन्सी. कितीवर मिळत आहे आपल्याला, 1 2 3 4 5 6 7 8, जवळपास कितीवर भेटत आहे, 8 रॅट पर सेकंड वर काय भेटली आपल्याला, ओमेगा जीसी गेन क्रॉस ओव्हर फ्रिक्वेन्सी. तर phi1 किती भेटला अनकॉम्पन्सेटेड बोडे प्लॉट वरून, 12 डिग्री, आणि ओमेगा जीसी त्या करस्पॉन्डिंग गेन क्रॉस ओव्हर फ्रिक्वेन्सी किती मिळाली आपल्याला, 8 रॅट पर सेकंड. आता मला एक सांगा, इथे तुम्हाला फेज मार्जिन मिळाली, यालाच आपण काय म्हणतो, फेज मार्जिन. आता गेन मार्जिन जर काढायची असली तर जो मॅग्निट्यूड जो पोलर सॉरी फेज प्लॉट आहे तो जर आपण वर ओढला, फेज प्लॉट जर आपण वर ओढला, तो जर वर घेऊन गेलो, मॅग्निट्यूड प्लॉट कडे, तर तिथे आपल्याला जे मार्जिन भेटणार त्याला आपण काय म्हणतो, त्या मार्जिनला आपण काय म्हणतो, त्या पर्टिक्युलर मार्जिनला आपण म्हणू गेन मार्जिन. आता गेन मार्जिन कोणती, 0 dB लाईनच्या वर राहील किंवा खाली राहील, 0 dB लाईनच्या वर राहील किंवा खाली राहील. तर खालची जी राहते ती काय राहील आणि वरची काय राहील, बरोबर. तर बघा आता हा जो पर्टिक्युलर मॅग्निट्यूड प्लॉट आहे आणि 0 dB ची लाईन आहे, इथे जी मार्जिन आपल्याला भेटली, ही जी मार्जिन आहे त्याला काय म्हणतो आपण, याला आपण म्हणतो गेन मार्जिन. किती आहे गेन मार्जिन, प्रत्येकाची हे कितीची लाईन आहे आपली, 20 चा डिफरन्स आहे त्यामध्ये, 4 25, तर 4 ची एक लाईन आहे, 4 आणि 4 8, किती डीबी गेन तुम्हाला, गेन मार्जिन किती मिळालं तिथं जवळपास, गेन मार्जिन तुम्हाला जवळपास मिळत आहे इथे, तुम्हाला गेन मार्जिन जी मिळाली इथे जवळपास, गेन मार्जिन इज इक्वल टू 2 लाईन आहे म्हणजे 8 डीबी तुम्हाला भेटली जवळपास, ठीक आहे. सिमिलरली आता गेन फेज क्रॉस ओव्हर फ्रिक्वेन्सी कशी मिळते, ही जी लाईन आपण जिथे फेज मार्जिन तुमचं, फेज मार्जिन जर तुम्ही गेन मार्जिन जर तुम्ही खाली ओढली अशी, ठीक आहे. तर आपण काय इथे जे क्रॉस करेल ते आता आपण ते खाली घेऊन गेलो, म्हणजे फेज क्रॉस करेल तर ते वर घेऊन गेलो, तर तिथे आपल्याला गेन मार्जिन मिळाली 8 डीबी. आणि तीच लाईन जर आपण फ्रिक्वेन्सीच्या लाईनवर आणली, ओमेगाच्या लाईनवर, तर तिथे आपल्याला जी भेटणार त्याला काय म्हणतो आपण, त्याला आपण म्हणतो ओमेगा पीसी, फेज क्रॉस ओव्हर फ्रिक्वेन्सी. फेज क्रॉस ओव्हर फ्रिक्वेन्सी किती मिळाली समजा आपल्याला, 1 2 3 4 5 6 7,
जवळपास किती भेटत आहे 7 रॅड पर सेकंड. तर ह्या प्लॉट वरून आपल्याला कोणते कोणते पॅरामीटर मिळाले phi1 त्यालाच आपण म्हणतो फेज मार्जिन, तेच किती मिळाली 12 डिग्री. सिमिलरली आपल्याला याच्यावर काय मिळालं ओमेगा जी सी ते मिळालं 8 रॅड पर सेकंड. सिमिलरली आपल्याला काय मिळालं गेन मार्जिन दॅट इज 8 dB and phase crossover frequency that is 7 rad per second आपल्याला भेटले. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला जवळपास हे सगळे पॅरामीटर्स मिळाले. तर गेन मार्जिन आपल्याला -2 dB, एक मिनिट, हा गेन मार्जिन तुम्हाला भेटली आणि फेज मार्जिन तुम्हाला -12 dB. ओके ओके, हे लक्षात घ्या, कधी पण नोट डाऊन करून घ्या की तुम्ही जेव्हा ही जी लाईन आहे सपोज 0 dB ची आणि ही जी लाईन आहे सपोज 180 डिग्रीची मॅग्निट्यूड प्लॉट आणि फेज प्लॉट, तर 0 dB च्या लाईन मध्ये वरतं जर फेज मार्जिन वरतं जर तुमचा गेन मार्जिन येत असेल तर ते काय असेल नेहमी पॉझिटिव्ह आणि खालचं जे असते ते नेहमी निगेटिव्ह असते. सिमिलरली 180 डिग्रीच्या वरची लाईन जर आहे तर त्याच्यावर जर तुमच्या व्हॅल्यू येत असतील तर त्या पॉझिटिव्ह असतात आणि खाली जर येत असेल तर त्या कोणत्या असतात निगेटिव्ह. बरोबर. तर याच्यामध्ये बघा खालच्या व्हॅल्यू आलेल्या आहे, इथं खाली व्हॅल्यू आलेली आहे -12, तर ही काय राहील -12. 180 डिग्रीच्या खाली आहे म्हणून हे -12. सिमिलरली 0 dBच्या लाईनच्या खाली हे आपल्याला गेन मार्जिन मिळाले म्हणून हा पण काय राहील गेन मार्जिन -8 dB पर डिकेड. तर काय राहील मायनस मध्ये ह्या सगळ्या व्हॅल्यू राहतील -12 आणि हे काय राहील -8. तर अशा पद्धतीने आपल्याला मिळालं गेन मार्जिन आणि फेज मार्जिन. सिमिलरली गेन क्रॉस ओव्हर फ्रिक्वेन्सी आणि फेज क्रॉस ओव्हर फ्रिक्वेन्सी आपल्याला मिळालेले आहे. तर आता हे जे भेटलं हे किती मिळालेलं आहे गेन मार्जिन आपल्याला फेज मार्जिन किती मिळालेलं आहे 12 डिग्री. पण आपल्या न्यूमरिकल्स मध्ये इवन न्यूमरिकल मध्ये किती आहे, न्यूमरिकल मध्ये किती स्पेसिफाय केलेलं आहे बघा फेज मार्जिन इज स्पेसिफाईड 40 डिग्री. आपल्याला पाहिजे किती 40 डिग्री, पण आपल्या ट्रान्सफर फंक्शन मध्ये जे गिवन ट्रान्सफर फंक्शन आहे त्याच्यात किती अचीव झाली phi1 म्हणजे अनकॉम्पन्सेटेड बोडे प्लॉट और ट्रान्सफर फंक्शन साठी कॉम्पन्सेटेड ट्रान्सफर फंक्शन साठी आपल्याला किती झालं अचीव फक्त 12 डिग्री. तर 12 डिग्री मध्ये आणि 40 डिग्री मध्ये डिफरन्स खूप आहे. म्हणजे आता आपल्याला नवीन ट्रान्सफर फंक्शन असं डिझाइन करावं लागेल, एक नवीन कॉम्पन्सेटर ट्रान्सफर फंक्शन डिझाइन करावं लागेल जो काय करेल आपल्या सिस्टीमचं फेज मार्जिन हे 40 डिग्रीवर घेऊन जाईल. तो आपल्या सिस्टीमचं फेज मार्जिन हा 40 डिग्रीवर घेऊन जाईल. नाउ नेक्स्ट स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 2 झाली बोडे प्लॉट आपण ड्रॉ केला, सगळ्यात मोठी स्टेप आहे. पहिल्या नंबर मध्ये आपण के कॉन्स्टंट केला होता. नाउ नेक्स्ट स्टेप, आता आपली नेक्स्ट स्टेप राहील स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3. तर एक मिनिट, तर आपल्याला पहिले इथं काय अचीव झालं फ्रॉम इथं लिहून घ्यायचं बोडे प्लॉट 1. बोडे प्लॉट वरून काय भेटलं आपल्याला फेज मार्जिन 12 गेन मार्जिन 8 फेज मार्जिन 12 गेन मार्जिन. आता मी हे जे इथे लिहिलेलं आहे तुमच्या याच्यामध्ये, तर हे माझा हा जो सेमिलॉग पेपर आहे हा मी ऑनलाईन डाउनलोड केलेला आहे आणि हा चुकलेला पण असू शकतो. तर अकॉर्डिंग टू बुक माझ्या बुकनुसार इथं आन्सर काय यायला पाहिजे, पण मी स्टेप्स तुम्हाला एक्झॅक्टली ड्रॉ सांगितलेल्या आहे की असं असं आपल्याला भेटेल. तर प्रॉपर जर तुम्ही बोडे प्लॉट काढला तर ह्या ज्या व्हॅल्यू आपल्याला भेटल्या ह्या अशा नसून ह्या थोड्या चेंजेस आहेत अकॉर्डिंग टू माय बुक जर मी रेफर केलं तर. कारण आपल्या तुम्ही एक्झॅक्ट सेमिलॉग पेपरवर ड्रॉ कराल तर तुम्हाला ह्या व्हॅल्यू जवळपास भेटतील. तर तुम्हाला बोडे प्लॉट वरून भेटणार ओमेगा जी सी, पण मी तुम्हाला पूर्ण स्टेप सांगितली कशी ड्रॉ करायची आहे, कसं ओमेगा जी सी ओमेगा पी सी कॅल्क्युलेट करायचं आहे. ओमेगा जी सी तुम्हाला भेटलं समजा इथं 6.4 रॅड पर सेकंड जे आपल्याला भेटलेलं आहे, जे आपल्याला 8 भेटलेला आहे. सिमिलरली ओमेगा पी सी आपल्याला इथं भेटणार 5.6 रॅड पर सेकंड एक्झॅक्ट रिअल टाइम बोडे प्लॉट सेमिलॉग पेपरवर. गेन मार्जिन जे तुम्हाला भेटणार इथे जवळपास -2 dB भेटल, आपल्या याला -8 dB भेटलेली आहे. फेज मार्जिन म्हणजेच आपण याला phi1 म्हणतो, त्याला ते किती भेटलेलं आहे इथं -5. आपल्याला किती मिळालेला आहे -12 डिग्री. तर कारण माझा जो सेमिलॉग पेपर आहे तो ऑनलाईन असतो
तर तुम्ही हा एक्झॅक्टली तुमच्या बोर्डे प्लॉट ड्रॉ कराल सिमिलॉक पेपरवर, तर तुम्हाला जवळपास या व्हॅल्यू भेटतील. जवळपास म्हणजे असं जरुरी नाही ओमेगा जीसी हा 6.4 आहे तर कोणाला 6 भेटेल, कोणाला 5.5 भेटेल. ओमेगा पीसी हा 5.6 आहे तर कोणाला 4.8 भेटू शकतो, कोणाला 4 भेटू शकतो, कोणाला 5 पण भेटू. समजलं? तर त्याच्यात गडबड करण्याची गरज नाही. सिमिलरली गेन मार्जिन माझ्या बुक नुसार सेमिलॉक पेपर नुसार किती आहे -2 dB. कारण प्रत्येक जण तो जो कर ड्रॉ करतो हा वेगळा वेगळा ड्रॉ करतो, प्रत्येकाचा हात हा हलू शकतो, तर हा कर वेगळा वेगळा ड्रॉ होऊ शकतो. तर गेन मार्जिन हा -2 dB पर डिकेट आहे. सिमिलरली फेज मार्जिन φ1 हा किती आहे -5 डिग्री. तर हा कोणाचा -8 डिग्री येईल, कोणाचा 10 पण येऊ शकतो, कोणाचा -4 डिग्री पण येऊ शकतो. सिमिलरली गेन मार्जिन पण कोणाचा -2 आहे तर कोणाचा -4 येईल डीबी, कोणाला -6 डीबी पर डिकेट येईल. जास्तीत जास्त 2 किंवा 3 चा डिफरन्स राहील, कारण हात हल्ल्यामुळे बाकी जास्त डिफरन्स राहणार नाही. 2-3 डिजिटचा डिफरन्स प्रत्येक व्हॅल्यू मध्ये राहू शकतो. ओके ना, आता हे भेटल्यानंतर आपली स्टेप 3 काय म्हणते? स्टेप 3 आपल्याला काय म्हणते? न्यूमरिकल सॉल्व करत असताना आपल्याला स्टेप 3 वर जर आपण गेलो, जनरली फेज मार्जिन स्पेसिफाईड फेज मार्जिन म्हणजे गिवन किती आहे 40 डिग्री, फायस इज इक्वल टू फेज मार्जिन स्पेसिफाईड. देन वी हॅव टू नीड डिटरमाइन φ2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. φ2 इज इक्वल टू फायस प्लस झेटा. कारण आपल्याला नवीन फेज मार्जिन साठी आता बोडे प्लॉट किंवा लीड कॉम्पन्सेटर लॅग कॉम्पन्सेटर डिझाइन करायचा आहे. वेअर झीटा इज द मार्जिन ऑफ सेफ्टी 5 to 15 डिग्री. आता झीटा म्हणजे काय? ड्रॉ करताना ह्युमन एरर्स आहे, तर त्याच्यामुळे तो एरर आपण कन्सिडर करण्यासाठी झीटा आपण यूज केलेला आहे. ओके, सो φ2 is equal to φs plus zeta. Zeta is equal to margin of safety 5 plus 5 to 15 degree. So zeta is the compensator for the phase lag of the lag component. Now आता ह्या स्टेप्स आपण फॉलो करू. ओके, स्टेप नंबर 3. आता मला एक सांगा, फायस मीन्स फेज मार्जिन स्पेसिफाईड आपल्याला किती दिलेली आहे गिवन न्यूमरिकल मध्ये 40 डिग्री. नाव आणि अज्युम काय करू, झीटा सेफ्टी किती कन्सिडर करू 5 डिग्री. ओके, सो फॉर्म्युला काय φ2 काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला, फायस प्लस झीटा. सो द φ2 इज इक्वल टू फायस किती आहे 40 डिग्री आणि हा किती आहे 5 डिग्री. सो द φ2 आता कॉम्पन्सेटेड नेटवर्कचं किती लागेल आपल्याला 5 डिग्री. किती लागेल 45 डिग्री आपल्याला आता फेज मार्जिन लागेल जवळपास कॉम्पन्सेटेड नेटवर्क साठी. अनकॉम्पन्सेटेड मध्ये किती मिळालं आपल्याला -45. आता आपल्याला किती पाहिजे 45 डिग्री पाहिजे फेज मार्जिन नेक्स्ट लॅग कॉम्पन्सेटर साठी. नाउ स्टेप नंबर 2. नाउ नेक्स्ट स्टेप नंबर 4. आता स्टेप नंबर 4 काय राहील? स्टेप नंबर 4, find the frequency omega 2 corresponding to the phase margin 5 degree, that is the frequency at which the phase angle of open loop transfer function is -180 plus φ2. choose this new gain crossover frequency. आता हे कसं कॅल्क्युलेट करायचं ओमेगा 2. आता मला एक सांगा φ2 किती आहे -45. तर -45 आपल्याला आपल्या बोर्डे प्लॉट मध्ये जो आपण ड्रॉ केलेला आहे तो कुठे भेटते तो बघायचा. तर -45 आपल्याला कुठे मिळते तो आपण बघायचा आहे. -45 तर -45 आपल्याला कुठे मिळेल, तो आपल्याला भेटेल जवळपास सॉरी इथे आपला मायनस राहतो आणि इथे प्लस राहतो. तर वरच्या व्हॅल्यू काय राहील मायनस, हे आपण हे किती राहील प्लस डिग्री आला होता. ओके, तर आता हा मायनस व्हॅल्यू वर्त राहील. वर्त म्हणजे कसं, आता फेज मार्जिन कुठे भेटणार आपल्याला 45. मला एक सांगा 1 2 3 4 5 6 5 लाईन्स आहे याच्यामध्ये 1 2 3 4 5 5 6ची एक लाईन आहे 6 पंचे 30. सिमिलरली 6 ऍड केले त्याच्यामध्ये, कारण 0 डीबीच्या वरच्या लाईन्सला आपण जर करू तर ते फेज मार्जिन राहील निगेटिव्ह मध्ये. सॉरी 45 म्हणजे काय मायनस मध्ये आपल्याला पाहिजे.
तर मायनस म्हणजे 180 डिग्रीच्या वरच्या लाईन्स मध्ये जो फेज राहील तो मायनस राहील, खालचा जो राहील तो पॉझिटिव्ह. तर मायनस पाहिजे. आता हा जर आपण घेतला फेज तर तो किती राहील, फक्त 30 डिग्रीचा, कारण की एक लाईन 6ची आहे तर 5 लाईन आहे, 6 पंचे 30. 45 कसं भेटणार आपल्याला, 30 प्लस 6 36, 36 प्लस 6 42. आता एवढ्यात आपल्याला 42 प्लस 6 किती होते, 48. तर जवळपास आपल्याला इतक्यात हा फेज जर पाहिजे तर तो कुठे येईल, आपल्या जवळपास इथं घ्यावा लागेल. तर तो इथं जर आपण घेतला तर तो याला आपण काय म्हणू शकतो, इथे जर घेतला तर तेव्हाच आपण हा म्हणू शकतो की हा फेज आहे. आता हा फेज किती आहे, 45 डिग्री फेज आपला आहे. तर फेज 5 टू 45 डिग्री आपण कॅल्क्युलेट केलेला तो इथे आपल्याला नोट डाऊन करायचा. तो कारण इथं 45 आपल्याला भेटत आहे, कारण हे जे आहे हे किती आहे, 1 2 3 4 5, 6 पंचे 30, परत 6 ऍड केले 36, परत 6 ऍड केले 42, आणि एवढ्यात या दोन लाईनच्या मधात इतक्यात आपल्याला जो भेटणार तो काय भेटणार, फेज मार्जिन जवळपास निगेटिव्ह मध्ये. तर ते लाईन आपण जर खाली आणली तर आपल्याला काय भेटणार, फेज भेटणार. आता पहिले तर तो फेज आपला हा जो आहे, फेज जो राहील हा जो राहील आपला फेज I2 तो किती आहे, 45 डिग्री. आताच आपण कॅल्क्युलेट केला स्टेप 2 मध्ये, स्टेप 3 मध्ये. तर 45 डिग्री. आता Φ2 जिथं भेटन, समजा फॉर एक्झाम्पल फेज, यालाच फेज म्हणतो आपण, यालाच फेज मार्जिन म्हणतो, हे जे फेज मार्जिन आहे Φ2. तर या फेज मार्जिन वर ω2 आपल्याला भेटणार इथं. तर तो किती भेटत आहे, तो जवळपास आपल्याला इथं माझ्या ग्राफ पेपर मध्ये तो भेटून राहिलेला आहे जवळपास 0.9 वर, 0.9 वर. पण ऍक्च्युली सेमिलॉग पेपर मध्ये तो कितीवर भेटते, 1.5 रॅड पर सेकंड मध्ये भेटते. माझा हा सेमिलॉग पेपर ऑनलाईनचा आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय की हा जवळपास 1.5 रॅड पर सेकंड म्हणजे एवढ्यात भेटेल, एवढ्यात तुम्हाला भेटेल, एवढ्यात तुम्हाला 45 डिग्री भेटेल. ठीक आहे, हे लक्षात घ्या सगळ्यांनी. तर आपल्या प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला तो तिथे भेटेल 45 डिग्री. पण प्रोसेस तुम्हाला अशीच फॉलो करायची आहे, जिथं फेज 45 भेटेल तिथूनच मार्क करायचा आहे. आणि हा -40 हा तुमचा जो फेज राहील, हा तुमचा फेज तुम्हाला इथं 45 डिग्री इथं भेटणार, तो तुम्ही मार्क केला. ठीक आहे, पॉझिटिव्ह मध्ये तुम्ही मार्क केला वरचा. ओके, नाव मार्क केला पॉझिटिव्ह मध्ये तुम्ही, एक मिनिट. नेक्स्ट स्टेप तुम्ही केली फॉलो. ओके, तर ω2 भेटला तुम्हाला. फ्रॉम स्टेप नंबर 2, फ्रॉम Bode plot for Φ2 is equal to 45 degree, ω2 is equal to, Bode plot वरून ω2 किती मिळाला, 1.5 रॅड पर 1.5 रॅड पर सेकंड तुम्हाला भेटणार. ओके, 1.5 रॅड पर सेकंड तुम्हाला इथे भेटणार. नाव स्टेप 5, स्टेप 5 काय म्हणते तुमची. आता हा बोडे प्लॉट वरूनच भेटला. कोणत्या बोडे प्लॉट वरून भेटला, ओल्ड वरूनच भेटला. हा नवीन बोडे प्लॉट अजून ड्रॉ केलेला नाहीये आपण. स्टेप 5. नाव आता लेट काय कन्सिडर करतो आपण, हे बघा. Step 5, to have ω2 at new gain crossover frequency, determine the attenuation necessary to shift the magnitude curve up to the down or to the 0 dB. The shift is due to the contribution of beta, which is the 20 log 1 upon beta. Now shift have the ω2 has a new crossover frequency that is minus 20 log 1 upon beta, that is minus 20 log beta. आता हा सॉल्व कसं करायचं बघा, फॉर्म्युला यूज करून बीटाचा वगैरे व्हॅल्यू पुट करून आपण आता ते करणार. नाव काय कन्सिडर करायचं, लेट ω2 इज इक्वल टू 1.5 रॅड पर सेकंड इज न्यू क्रॉस ओव्हर फ्रिक्वेन्सी. न्यू क्रॉस ओव्हर फ्रिक्वेन्सी डिफाईन करा. नाव क्रॉस ओव्हर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, इथं तुमचा जिथे तुमचा काय करतो, तुमचा मॅग्निट्यूड प्लॉट हा क्रॉस करतो, त्या प्लॉटला, त्या मॅग्निट्यूड प्लॉट जिथे तुमचा 0 dB ला क्रॉस करतो, 0 dB ची लाईन असेल, ती जर आपण लाईन खाली घेऊन गेलो ओमेगाच्या ऍक्सिस वर, तर तिथे जे भेटते त्याला आपण काय म्हणतो, क्रॉस ओव्हर फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, क्रॉस ओव्हर फ्रिक्वेन्सी, बरोबर. तो क्रॉस ओव्हर फ्रिक्वेन्सी ती होती आपली. नाव आता आपण काय करतो, फॉर द गिवन व्हॅल्यू आता आपल्याला काय म्हटलेलं आहे, ω2
हा आता हा 1.5 वर काय आहे आपल्याला 1.5 रॅड पर सेकंड वर काय मिळत आहे म्हटलं आपल्याला ओमेगा जीसी क्रॉस ओव्हर फ्रिक्वेन्सी न्यू क्रॉस ओव्हर फ्रिक्वेन्सी. आता न्यू क्रॉस ओव्हर फ्रिक्वेन्सी आपली आहे तर आपल्याला काय करावं लागेल. समजा आता आपला हा मॅग्निट्यूड प्लॉट आहे. एक मिनिट आपण बोडे प्लॉट वरच जाऊ. तर हे न्यू क्रॉस ओव्हर फ्रिक्वेन्सी कितीवर आहे आपली. न्यू क्रॉस ओव्हर फ्रिक्वेन्सी इज ऍट 1.5 1.5 वर आपल्याला इथं एवढ्यात आपल्याला क्रॉस ओव्हर फ्रिक्वेन्सी पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. हा मॅग्निट्यूड प्लॉट जेव्हा इथून क्रॉस करेल कुठून इथनं जेव्हा इथनं क्रॉस करेल या पर्टिक्युलर पॉइंट मधनं तेव्हाच आपण म्हणू शकतो की हा बोडे प्लॉट तेव्हाच आपण म्हणू शकतो की हा मॅग्निट्यूड प्लॉट इथं क्रॉस करेल तेव्हाच आपण याला काय म्हणू शकतो ओमेगा जीसी न्यू गेन क्रॉस ओव्हर फ्रिक्वेन्सी बरोबर आहे. 1.2 1.5 वर जे आपल्याला भेटली तेव्हा आपण याला नवीन याला काय म्हणू शकतो की इथे मॅग्निट्यूड प्लॉट तुमचा क्रॉस करत आहे. म्हणजे हा प्लॉट काय करावा लागेल. हा बोडे प्लॉट तुम्हाला खाली ओढावा लागेल. हा बोडे मॅग्निट्यूड प्लॉट तुम्हाला खाली ओढावा लागेल. कधी कुठपर्यंत ओढावा लागेल जोपर्यंत तो 1.5 क्रॉस ओव्हर फ्रिक्वेन्सी इथे तो या लाईनला 0 dB लाईनला जोपर्यंत क्रॉस नाही करत तोपर्यंत तो खाली ओढावा लागेल. तर तो कितीनी खाली ओढावा लागेल हे लक्षात घ्या. तो आता कितीनी खाली ओढावा लागेल आपल्याला हे कसं लक्षात येईल. ते आपल्याला कितीनी खाली ओढावं लागेल पहा. आता हा इथे आहे तर हा पोर्शन इथे येईल तेव्हाच आपण म्हणू की हा इथं क्रॉस करत आहे. किती लाईन आहे इथे 1 2 3 4 5 6 6 चोक 24 कितीनी ओढावं लागेल खाली. हा पॉइंट जेव्हा इथे येईल हा पॉइंट हा जो पॉइंट आहे हा जर हा पॉइंट इथे 1.5 ओमेगा 2 वर ओमेगा 2 म्हणजे न्यू क्रॉस ओव्हर फ्रिक्वेन्सी इथे कट करेल 0 dB लाईनला तेव्हा आपण याला म्हणू की हा इथे क्रॉस करत आहे. तर हा पोर्शन इथे आपल्याला इथे आणावं लागेल. तर इथे आणण्यासाठी कितीनी शिफ्ट करावं लागेल खाली तो 1 2 3 4 5 6 तर म्हणजे 6 पंचे 30 सॉरी 6 चोक 6 पंचे नाही 5 चोक 20 जवळपास 20 डीबीनी जवळपास 20 नाही जवळपास 6च्या लाईन आहे म्हणजे 24 एक लाईन 4 ची आहे. तर 24 डीबीनी आपल्याला तो खाली ओढावा लागेल. तर कितीनी ओढावा लागेल तो खाली. We need to for the omega 1.5 then we need to shift magnitude plot below is 24 dB 24 dB नी तो काय करावा लागेल खाली ओढावा लागेल. तर खाली ओढावं लागते तर मायनस वर ओढावा लागला मॅग्निट्यूड प्लॉट खाली येत असेल तर मायनस मध्ये -20 dB. जर वर शिफ्ट करावा लागला असता शिफ्टिंग ऑफ बोडे प्लॉट इज सपोज टू बी डाउनवर्ड then -24 dB and बोडे प्लॉटची शिफ्टिंग जर अपवर्ड डायरेक्शन करायची असेल बरोबर. कारण आता जर आपण बोडे प्लॉट बघितला तर बोडे प्लॉट मध्ये वरचा पोर्शन जो असतो तो पॉझिटिव्ह आणि खालचा पोर्शन तो असतो निगेटिव्ह बरोबर. आणि याच्यामध्ये फेस प्लॉट मध्ये 180 डिग्रीच्या वरचा पोर्शन निगेटिव्ह आणि 180 डिग्रीच्या खालच्या लाईनचा पोर्शन म्हणजे पॉझिटिव्ह. हा जर आपण खाली आणला शिफ्ट तर तो काय असतो निगेटिव्ह. हा जर शिफ्ट म्हणजे बोडे प्लॉट याच्या वर जर शिफ्ट केला आपण तर तो असतो पॉझिटिव्ह. सिमिलरली याच्यात खाली जर शिफ्ट केला तर तो असतो पॉझिटिव्ह. इथे आपण मॅग्निट्यूड प्लॉट वर शिफ्ट केला तर तो असते निगेटिव्ह. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं लिहून ठेवायचं सगळं. नाव आता आपल्याला शिफ्ट खाली केला तर -24 dB ने तो काय झाला शिफ्ट झाला. कितीने शिफ्ट झाला तो जवळपास -24 dB नी. तर -24 dB माझ्या बोडे प्लॉट मध्ये करेक्ट आहे आणि बुक नुसार -23 dB आहे. तर आपण -24 dB नी जाऊ. ठीक आहे. तर जवळपास -23 dB ने तो शिफ्ट झाला. तर आता फॉर्म्युला काय होता. फॉर्म्युला होता निगेटिव्ह का बरं आहे कारण डाऊन शिफ्ट आहे आणि पॉझिटिव्ह का बरं राहील जर अपर शिफ्ट असतात +24 असतात. आता डाऊन शिफ्ट असल्यामुळे निगेटिव्ह. ठीक आहे. नाव नेक्स्ट आता आपण काय करणार. फॉर्म्युला आपला काय होता याच्यामध्ये पीपीटी मध्ये -20 dB. नाव शिफ्ट टू हॅव ओमेगा 2 ॲज अ न्यू क्रॉस इक्वल फ्रिक्वेन्सी. फॉर्म्युला काय शिफ्ट टू हॅव omega 2 have new
क्रॉस ओव्हर फ्रिक्वेन्सी ओमेगा जीसी म्हणतो मी याला इज इक्वल टू -20 log टू द बेस 10 बीटा. नाव किती शिफ्ट आहे, कितीने शिफ्ट झालेला आहे, -24 इज इक्वल टू -20 log टू द बेस 10 इंटू बीटा. तर इथे तुम्हाला कशाची व्हॅल्यू भेटून जाईल, इथे तुम्हाला बीटाची व्हॅल्यू भेटून जाईल. सो द मायनस मायनस गेट कॅन्सल, द बीटा इज इक्वल टू, द बीटाची व्हॅल्यू तुम्हाला इथे भेटून जाईल जवळपास 14.12. सो अप्रॉक्सिमेटली बीटा किती घ्यायचा, 14. डॉट नाही घ्यायचा, 14 घेऊन घेतला, डिजिट्स मध्ये नका घेऊ. नाव स्टेप नंबर 6. आता स्टेप नंबर 6 काय म्हणते, नाव स्टेप नंबर 6 की टू पॉइंट बीटा काढून घेतला. स्टेप नंबर चूज द अप्पर कॉर्नर फ्रिक्वेन्सी 1/t विच इज द 1/2 और 1/10 बिलो कॉर्नर फ्रिक्वेन्सी ओमेगा 2 विच इज शोन इन स्टेप नंबर 4. आता ओमेगा पहिली कॉर्नर फ्रिक्वेन्सी ओमेगा C1 आपल्याला कशी भेटणार, ओमेगा C2 ओमेगा 2 विच इज फॉर्म्युला काय आहे आपल्याला दिलेला, कॉर्नर फ्रिक्वेन्सी द अप्पर कॉर्नर फ्रिक्वेन्सी ओमेगा 2 काय भेटणार, ओमेगा 2 इज इक्वल टू ओमेगा C2 इज इक्वल टू 1/t इज इक्वल टू ओमेगा 2/2 और ओमेगा 2/10. ओमेगा 2/10 फॉर्म्युला डायरेक्ट घेऊन घ्या. चूज कोणता पण एक फॉर्म्युला तुम्ही चूज करू शकता. तर आपण कोणता चूज करत आहोत, ओमेगा C2 इज इक्वल टू ओमेगा 2/10. आता ओमेगा 2 काय आहे, ओमेगा C2 इज इक्वल टू ओमेगा 2 आपल्याला कशावर भेटला आहे, ओमेगा 2 आपल्याला न्यू कॉर्नर फ्रिक्वेन्सी भेटलेली आहे ऑलरेडी. कितीवर भेटली होती ओमेगा 2, हे बघा बोडे प्लॉट वरून भेटलं होतं. न्यू कॉर्नर फ्रिक्वेन्सी फॉर क्रॉसओव्हर फॉर द 45 डिग्री, 45 डिग्री साठी आपण काढली होती 1.5 बोडे प्लॉट मध्ये. तो ओमेगा C2 किती भेटणार आपल्याला, ओमेगा 2 आपल्याला किती भेटलेला आहे 1.5/10. so the omega C2 next corner frequency upper corner frequency is equal to 0. जवळपास 0.15 rad per second. Now this is the next corner frequency. now omega C2 आपल्याला भेटला, ओमेगा C2 ओमेगा C1 what is the value of omega C2, ओमेगा C2 आपल्याला भेटला, ओमेगा C2 is also 1/t आहे, कारण ओमेगा C1 काय आहे 1/βt and next corner frequency omega C2 काय आहे 1/t. now omega C2 is nothing but 1/t, we know that, हे आपल्याला माहिती आहे. now this is the formula जेव्हा आपण ट्रान्सफर फंक्शन काढलं तेव्हा हे आपण बघितलं होतं. तो ओमेगा C2 किती आहे 0.15 1/t आपल्याला, तर t ची व्हॅल्यू भेटून जाईल ना आता. तर t इज इक्वल टू 1/0.15. तो t इज इक्वल टू किती भेटला तुम्हाला, तर t आपल्याला इथे भेटणार 1/0.15. तर आपल्याला इथे भेटणार जवळपास तो 6.66. t आपल्याला भेटणार 6.66 आपल्याला इथं भेटला. नाव नेक्स्ट फर्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी ओमेगा C1 इज इक्वल टू व्हॉट इज द फॉर्म्युला 1/βt. तर बीटा ही माहित झाला आहे आता तुम्हाला, बीटाची व्हॅल्यू आपण काढलेली आहे वर. बीटा म्हणजे काय 14, बीटा म्हणजे काय 14 इंटू टी किती आहे 6.66. सो बीटा इज इक्वल टू 1/14 इंटू 6.66 किती आला जवळपास 0.001. तर 0.01007 जवळपास तुमची नेक्स्ट कॉर्नर फ्रिक्वेन्सी रॅड पर सेकंड मध्ये तुम्हाला भेटली. तर ओमेगा C1 भेटला आणि ओमेगा C2 तुम्हाला भेटलेला आहे, दोन कॉर्नर फ्रिक्वेन्सी तुम्हाला भेटली. ठीक आहे. नाउ जस्ट वेट फॉर 2 मिनिट.
हा, तर आपण इथे दोन कॉर्नर फ्रिक्वेन्सी ओमेगा C2 इज इक्वल टू 1/T आपल्याला इथे मिळालं आणि सिमिलरली ओमेगा C1 इज इक्वल टू 1/14 म्हणजे 0.0107 आपण हे दोन कॉर्नर फ्रिक्वेन्सी काढल्या, बरोबर. तर आता आपण या दोन कॉर्नर फ्रिक्वेन्सीज इथे मिळाल्या आपल्याला, जस्ट वेट. ह्या दोन कॉर्नर फ्रिक्वेन्सी साठी आता आपल्याला काय करावं लागेल, ट्रान्सफर फंक्शन कॅल्क्युलेट करावं लागेल. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर द कॉम्पन्सेटर? कॉम्पन्सेटरसाठी फॉर्म्युला काय? तर फॉर्म्युला आपला आता याच्यावरून आपल्याला काय भेटणार, ट्रान्सफर फंक्शन फॉर कॉम्पन्सेटर, त्यालाच आपण काय म्हणतो, जीसी ऑफ एस. म्हणजे आता आपल्याला ट्रान्सफर फंक्शन भेटणार एक जीसी ऑफ एस. तर त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे आपला, 1 प्लस टीएस अपॉन 1 प्लस बीटा टीएस असा आपला फॉर्म्युला असतो. तर याच्या फॉर्म मध्ये सिमिलरली याच्याच फॉर्म मध्ये आपण जर फॉर्म्युला कॅल्क्युलेट केला तर आपल्याला नवीन फॉर्म्युला जीसी ऑफ एस कसा भेटणार, 1 प्लस 6.66 एस अपॉन, कारण आपण 1 ची व्हॅल्यू इथे पुट, टी ची व्हॅल्यू इथे पुट करून दिली फॉर्म्युल्यामध्ये, सिंपल. कारण आपला हा जो फॉर्म्युला, हा ट्रान्सफर फंक्शन मी कुठून आणला, दिस इज द स्टँडर्ड ट्रान्सफर फंक्शन फॉर द लॅग कॉम्पन्सेटर. लॅग कॉम्पन्सेटरचा फॉर्म्युला आहे, त्याच्यात बीटा आहे. सो 1 प्लस 6.66 एस अपॉन 1 प्लस बीटा काय, बीटाची व्हॅल्यू किती होती तेवढी पुट करून द्या. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बीटा? बीटा आपला होता जवळपास 14 गुणिला टी किती होता 6.66 इंटू एस. तर फायनल ट्रान्सफर फंक्शन आपल्याला काय भेटणार, तर फायनल ट्रान्सफर फंक्शन आपल्याला भेटणार 1 प्लस 6.66 एस अपॉन 1 प्लस 14 इंटू 66 जर आपण केलं तर ते किती मिळते आपल्याला, जवळपास 93.46 एस. ठीक आहे. तर हा झाला आपला फायनल एक नवीन ट्रान्सफर फंक्शन, त्यालाच आपण काय म्हणतो, कॉम्पन्सेटेड ट्रान्सफर फंक्शन जीसी ऑफ एस इज इक्वल टू 1 प्लस 6.66 एस अपॉन 1 प्लस 93.46 एस. तर हे नवीन पोल्स आणि झिरो आपल्याला इथे भेटले. कोणते, हा झिरो भेटला आणि हा एक पोल भेटला जो कॉम्पन्सेटरचा इफेक्ट आपल्या मेन कंट्रोल सिस्टीम, मेन ट्रान्सफर फंक्शन मध्ये देईल. तर मेन ट्रान्सफर फंक्शन कोणता होता आपला, जीसी ऑफ एस इज इक्वल टू 0.0025 अपॉन एस 1 प्लस 0.5 एस 1 प्लस 0.05 एस. त्याच्यासाठी आपण काय केलं, लॅग कॉम्पन्सेटर डिझाइन केला. तर तो लॅग कॉम्पन्सेटर काय भेटला आपल्याला, जीसी ऑफ एस इज इक्वल टू 1 प्लस 6.66 एस अपॉन 1 प्लस 93.46 एस. ठीक आहे. तर हे आपल्याला भेटला. मग आपण नेक्स्ट स्टेप काय करतो, दस द फायनल कॉम्पन्सेटेड सिस्टीम. तर कॉम्पन्सेटेड सिस्टीम आपल्याला काय मिळते, फायनल कॉम्पन्सेटेड. आता कॉम्पन्सेटेड का बरं, कारण आता याच्यात कॉम्पन्सेटरचा इफेक्ट ऍड होईल. कॉम्पन्सेटेड सिस्टीम ट्रान्सफर फंक्शन इज इक्वल टू जीसी ऑफ एस इंटू जी ऑफ एस मल्टीप्लाय होईल ना, इज इक्वल टू, सो द जीसी ऑफ एस काय 1 प्लस 6.66 एस अपॉन 1 प्लस 93.46 हा एक आपला इंटू इंटू कोणता होता ट्रान्सफर फंक्शन आपला मेन वाला, मेन ट्रान्सफर फंक्शन काय होता आपला, के ची व्हॅल्यू जर आपण घेतली 20 अपॉन यस 1 प्लस 0.5 एस 1 प्लस 0.05 एस. करेक्ट आहे. हा होता आपला मेन ट्रान्सफर फंक्शन. जर आपण बघितला तर आपला असा होता, बरोबर आहे. हा मेन ट्रान्सफर फंक्शन के चा इफेक्ट जर घेतला होता आपण तर, बरोबर आहे. के ची इफेक्ट ची व्हॅल्यू आपण इथे पुट केली 20 ची व्हॅल्यू, बरोबर. सो जीसी ऑफ एस आणि जी ऑफ एस पुट केला. सो फायनल काय भेटणार, आपण मल्टिप्लाय केलं तर 20 1 प्लस 6.66 एस अपॉन यस 1 प्लस 0.5 एस. सिमिलरली 1 प्लस 0.05 एस. सिमिलरली 1 प्लस 93.46 यस. तर अशा पद्धतीने आपल्याला हा फायनल
कॉम्पन्सेटेड ट्रान्सफर फंक्शन इथे भेटलेलं आहे, याला म्हणू आपण समजा कॉम्पन्सेटेड फायनल ट्रान्सफर फंक्शन. तर आता ह्या ट्रान्सफर फंक्शन साठी आपल्याला काय करावं लागते, परत एक न्यू बोडे प्लॉट ड्रॉ करावं लागते आणि त्याच्यामध्ये आपली फेज मार्जिन स्पेसिफाईड किती झाली पाहिजे, 45 डिग्री अचीव झाली पाहिजे. ठीक आहे, 45 डिग्री आपल्याला काय भेटली पाहिजे फेज मार्जिन, कारण आपण त्याच्यात आता कॉम्पन्सेटरचा इफेक्ट, लॅग कॉम्पन्सेटरचा इफेक्ट त्याच्यात ऍड केलेला आहे. हा मेन ट्रान्सफर फंक्शन आहे जी ऑफ एस आणि हा आपला जीसी ऑफ एस ट्रान्सफर फंक्शन. तर अशा पद्धतीने आपल्याला न्यू वाला आपल्याला काय भेटला, कॉम्पन्सेटेड ट्रान्सफर फंक्शन भेटाला. आता याच्यासाठी आपण नेक्स्ट स्टेप काय करणार, स्टेप नंबर सपोज तुम्ही आपण म्हणू शकतो स्टेप जे काही असेल आपली नेक्स्ट स्टेप, तर ती स्टेप आपली राहील 7 नंबरची स्टेप. अगेन ड्रॉ द बोडे प्लॉट फॉर अबोव न्यू कॉम्पन्सेटेड ट्रान्सफर फंक्शन. याच्यासाठी बोडे प्लॉट आपल्याला आता इथे परत ड्रॉ करावा लागेल. तर तो बोडे प्लॉट आपण आता नेक्स्ट लेक्चर मध्ये सेकंड पार्ट मध्ये बघू. म्हणजे हा एक पहिला पार्ट आहे या न्यूमरिकलचा आणि सेकंड पार्ट आता नेक्स्ट लेक्चर मध्ये मी कंटिन्यू करतो, कारण रेकॉर्डिंगची पण लिमिट इथे संपलेली आहे आणि हे रेकॉर्डिंग अपलोड करायला पण खूप मेमोरी लागते. म्हणून आपण आता लेक्चर हे नेक्स्ट कंटिन्यू करू. थँक्यू.